सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. माघ महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी आहे. या संकष्टी चतुर्थीला दुष्प्रिया संकष्टी चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. तर उद्याची संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व आहे. बघा, प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व असतं. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत. आपले लाडके बाप्पा यांचा आपण या दिवशी नामस्मरण करत असतो, उपवास करत असतो, संकष्टी चतुर्थी हे व्रत करत असतो. कारण आपल्या जीवनातील जे काही संकट आहेत, अडचणी आहेत, अडथळे आहेत, मग नोकरी संदर्भात असो, विवाह संदर्भात असो, किंवा मग तुमच्या आयुष्यातील जे काही संकट आहेत, अभ्यासाबाबतीत असो, किंवा मग संतान प्राप्ती संदर्भात असो, तर आपण भरपूर प्रयत्न करतो, कष्ट करतो आणि आपल्याला त्याच्यामध्ये यश नाही भेटलं की आपण देवाला दोष देतो. आपण देवाला हेच दोष देणं हे बरोबर आहे का सांगा? प्रत्येकाचा प्रारब्ध हा वेगवेगळा असतो. म्हणून काय आपण देवांना दोष द्यायचा का? तर नाही. यातून मार्ग कसा निघेल हे पाहायचं आहे. आता उद्या दिनांक 5 फेब्रुवारी 2026 माघी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाचा दिवस. प्रत्येक महिन्यातील वद्ध चतुर्थीला आपण संकष्टी चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश जयंतीला काही कारणाने सेवा करणं नसेल शक्य झालं तर या संकष्टी चतुर्थीला, कारण ही माघ महिन्यातील आलेली आहे आणि गणपती बाप्पांची उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस असल्यामुळे काय सेवा करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता बऱ्याच महिलांचे असे प्रश्न आहेत की ताई, आम्हाला चतुर्थी पण आहे आणि गुरुवारचा उपवास पण आहे, मग आता गुरुवारची सेवा लागू होईल का? तर बघा, बरेच लोक असं करतात की गुरुवारी संकष्टी चतुर्थी पण आहे आणि गुरुवार पण आहे. खरं तर एका वेळेस 2 उपवास धरले जात नाही. मग एका वेळेस आपण एकच करू शकतो ना, तर 2 असेल तर मग आपण नाही करू शकत. मग अशा वेळेस काय करायचं आहे? तर मग एक तर मग तुम्हाला चतुर्थी धरता येईल, नाही तर मग तुम्हाला फक्त गुरुवार धरता येईल. आता चतुर्थी तर दर महिन्याला एकदाच असल्यामुळे तर तो चतुर्थीचा उपवास धरला जातो. आपला गुरुवारचा उपवास असणार आहे महाराजांचा. मग ती सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे. एवढंच आहे की 11 गुरुवारमध्ये मोजायचं नाही. आणि ज्यांचं फक्त मग माझी सेवा चालू आहे ताई, उपवास नाही आहे माझा, फक्त सेवा चालू आहे, मग अशा व्यक्तीने आपण तो गुरुवार धरू शकता. कारण मग तुमचा उपवास नाही आहे ना, फक्त मग तुम्ही सेवा करत आहात ना. म्हणजेच काही लोक उपवास न करता फक्त गुरुवारची सेवा ही करतात. तर तुमची जशी इच्छा आहे तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. गणपती बाप्पांची पूजा कशी करायची आहे? तर अर्थात या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करायची असते. तर प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर आधी पाण्याने, नंतर दुधाने, पंचामृताने किंवा फक्त पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपती नमः, ओम गण गणपती नमः या मंत्राचा मंत्रजप करायचा आहे. किंवा एक वेळा श्री अथर्वशीर्ष पठण करूनही गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता. अभिषेक करून झाल्यावर तामणातलं पाणी तुम्ही स्वतःही ग्रहण करू शकता. मुलांनाही आवर्जून ते पाणी द्यावं. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत. आपल्याही मुलांच्या बुद्धीचा विकास व्हावा, तर त्यांची अभ्यासात प्रगती व्हावी म्हणून काही गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये ही गणपती बाप्पांची सेवा खूप महत्त्वाची मानली जाते. तर त्याच्यासाठी गणपती बाप्पांची सेवा अतिशय महत्त्वाची मानली जाते. तर मग गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांना वस्त्र परिधान करायचं आहे. हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे. गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे. हे सगळं करून झाल्यावर दुर्वा असेल तर आवर्जून चतुर्थीला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे. दुर्वा अर्पण करत असताना 21 दुर्वा हातात घेऊन तर त्याची एक जोडी तयार करायची आहे. गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे आणि पठण करून झाल्यावर ती दुर्वा गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला ठेवायची आहे. अगदी ती दुर्वाची सेवा दिवसभरात कधीही तुम्ही करू शकता. आणि ज्यांना काही करणं शक्य नसेल तर मग आता मासिक धर्म आहे, सुतक आहे, तर तुम्हाला मग ही सेवा करता येणार नाही, तर तुम्ही ही सेवा कोणाकडून करून घ्या. किंवा मग कोणाचा उपवास पण नसेल त्यांनी आवर्जून 11 वेळा श्री गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं आहे. किंवा 1 वेळा गणपती अथर्वशीर्ष पठण करून 11 वेळा गणपती स्तोत्रम तुम्हाला पठण करायचं आहे. ही सेवा करून झाल्यावर ओम गण गणपती नमः या मंत्राचा मंत्रजप 108 वेळा करायचा आहे. आणि मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा अतिशय सुंदर आणि प्रभावी मंत्र आहे. हा तुम्ही पठण करू शकता. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र जप करायचा आहे तुम्हाला 108 वेळा. आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे, आमच्या पण आयुष्यात कधीही विघ्न, संकट, दुःख नको येऊन दे, प्रत्येकाला सुखात ठेव, प्रत्येकाचं कल्याण कर. हेच आपल्याला गणपती बाप्पांना चरणी प्रार्थना करायची आहे. आणि संध्याकाळी आपल्याला खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे, त्याच्यावर 2 कापूर जाळाव्या.
आणि ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा मंत्रजप करावा आणि ते खोबरं आणि कापूर जाळायचा आहे. जोपर्यंत कापूर शांत होत नाही तोपर्यंत ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा अखंड मंत्रजप करावा. आणि गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत, बुद्धीचे देवता आहेत आणि संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची मानली जाते गणपती बाप्पांच्या उपासनेसाठी. आणि नक्कीच चंद्रोदय झाल्यावर आता काही ठिकाणी बघा जो चंद्रोदय आहे ना तर तो 9:30 ते 9:45 दरम्यापर्यंत आहे. म्हणजेच कुठेतरी 9:35, 9:36, 9:37 अशा प्रमाणे सुद्धा तो 9:42 पर्यंत असणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. प्रत्येक जण चंद्रोदयाची पूजा करेपर्यंत उपवास सोडतं किंवा कोणी सोडत पण नाही. पण जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून चंद्रोदय झाल्यावर उपवास सोडावा. पण आपल्या शरीरापेक्षा काही महत्त्वाचं नाही, आपलं शरीरच महत्त्वाचं आहे, बाकी काहीच महत्त्वाचं नाही. तुम्ही सेवा करता ते चंद्रोदयपर्यंत आणि मग तुम्ही थांबणार आणि मग तुम्हाला त्रास होत असेल तर असं काहीच कामाचं नाही आहे. जर तुम्ही व्यवस्थित असाल तर चंद्रोदयाची पूजा करायची आहे. गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य दिल्याने मानसिक शांतता मिळते आणि इच्छा पूर्ण होतात. संकष्टी चतुर्थीला चंद्राला अर्घ्य देण्यामागे सुख शांतीचं कामना असते आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेण्याचं महत्त्व अत्याधिक आहे. चंद्राची प्रार्थना करायची आहे बस. या पद्धतीने माघी गणेश जयंतीला काही कारणांमुळे जर सेवा करणं शक्य नसेल तर आवर्जून संकष्टी चतुर्थी साजरी करा आणि गणपती बाप्पांची पूजा करण्याचा प्रयत्न तुम्ही करा. काही नाही शक्य झालं तर दिवसभरात ओम गण गणपती नमः या मंत्राचा मंत्रजप करावा. तर चला आजच्यासाठी इतकंच. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.